आणि आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं। अनेक भागात साचलेले पाणी ओसरायला सुरुवात। पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर। सिंहगड रोड, निंबजनगर, एकता परिसरातील पाणी ओसरायला सुरुवात। अनेक भागात पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू। अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत। सुरक्षेच्या कारणास्तव सूचना मिळेपर्यंत पर्यटन स्थळं बंद राहणार। पुण्याच्या निंबजनगर परिसरात पाणी शिरलं। दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा। लष्कराचे 100 जवान नागरिकांच्या मदतीला तैनात। कर्नाटक सरकारकडे अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे। अजित पवारांची माहिती। पुण्यात पूरस्थितीबाबत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग होणार याबाबत आधीच अलर्ट का केलं नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। पिंपरी चिंचवडहून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली। आळंदीचा संपर्क तुटला। इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहिल्याने तब्बल 18 वर्षांनी पूल पाण्याखाली। पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। सकाळी 11 वाजल्यापासून 3 दरवाजातून 13,900 क्युसेक वेगाने नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या राजगडमधील पानशेत ते घोल रस्ता बंद। आंबेगाव खुर्दमध्ये जोरदार पावसामुळे मातीचा भराव रस्त्यावर। रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद। पुण्यातील जुन्नर, लोणावळा, लवासा, आंबेगावमध्ये दमदार पाऊस। लवासा परिसरातील सर्वाधिक 417 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नद्यांना पूर। साताऱ्यातील अतिवृष्टीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाईंची आढावा बैठक। जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना। रायगडच्या तामिनी घाटात धबधब्याला रौद्ररूप। रायगड पुणे रोडवर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ। हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस झाल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहते। पुण्याच्या दौंड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक सुरू। करमाळ्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा परतीचा मार्ग खडतर। निंभोरे ते कोंढेज मार्गावर परतीच्या वारकऱ्यांचा चिखलातून खडतर प्रवास। मुसळधार पावसामुळे पुण्याच्या लवासा सिटी परिसरातील 3 बंगल्यांवर दरड कोसळली। बंगल्यात 2 जण अडकल्याची माहिती।